नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना आपल्या महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास माहिती आहे। महाराष्ट्राकडे ज्या वेळी परकीय सत्ताधीशांनी वाईट नजरेने बघितलं आणि महाराष्ट्राला बळकावण्याचा प्रयत्न केला, त्या प्रत्येक वेळी आपल्या महाराष्ट्रातील मराठ्यांनी ही आक्रमण परतावून लावलेली आहे। नवे नवे ज्या वेळी भारतावर मोठं संकट आलं, त्यावेळी सुद्धा या भारताच्या मातीसाठी मराठ्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, पण मराठे आपल्या पराक्रमापासून दूर गेले नाही। अशाच एका मोठ्या ऐतिहासिक घटनेविषयी आपण प्रस्तुत पाठातून माहिती घेणार आहोत। त्यात मराठ्यांचा अतुलनीय पराक्रम सुद्धा आहे, मराठ्यांचं बलिदान सुद्धा आहे आणि भारतातील स्थानिक जे सत्ताधीश आहेत त्यांच्यातील आणि परकीय सत्ताधीशांमधील संघर्ष सुद्धा आहे। पाठाचं नाव आहे राष्ट्ररक्षक मराठे। शाहू महाराजांनी बाजीरावानंतर पेशवे पदाची जी वस्त्र आहे ती बाळाजी बाजीरावाला दिली, अर्थात ज्यांना नानासाहेब पेशवे असं पण म्हटलं गेलं। त्यावेळी उत्तर भारतातील परिस्थिती फारशी चांगली नव्हती। नादिरशाह वेळोवेळी आक्रमण करत होता, त्यामुळे उत्तर भारतातील जनता भयभीत झालेली होती आणि त्यामुळे दिल्लीमध्ये पहिल्यांदा स्थिरता निर्माण करणं हे या नानासाहेबांसमोर आव्हान होतं। त्याचवेळी एक नवीन आव्हान उभं राहिलं होतं, ते म्हणजे अहमदशाह अब्दालीचं। हा अफगाण बादशाह होता, मात्र त्याला भारतीय संपत्तीचं आकर्षण होतं आणि नादिरशाह अहमदशाह अब्दाली यांच्याशी लढत असताना मराठ्यांनी कसा अतुलनीय असा पराक्रम केला ही माहिती आपण या पाठातून घेणार आहोत। पाठातील पहिला मुद्दा आहे उत्तरेतील परिस्थिती। त्यावेळी नेमकी उत्तरेतील परिस्थिती काय होती? अयोध्या जो प्रांत होता, त्या अयोध्या प्रांताचा उत्तरेकडचा भाग आणि पश्चिमेकडचा भाग, या भागामध्ये जो हिमालयाचा पायथा आहे, त्या पायथ्यात अफगाणिस्तानातून आलेले रोहिले लोक राहत होते आणि या रोहिले लोकांनी त्या ठिकाणी आपल्या वसाहती निर्माण केल्या। ते तिथले मूळ रहिवाशांसारखे राहू लागले आणि भारतातील लोकांवरच एक प्रकारे वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू लागले आणि हे रोहिल खंडातून आले म्हणून त्यांना रोहिल खंड असं त्या भागाला नाव देण्यात आलं। आपले भारतातील लोक त्या भागाला रोहिल खंड असंच म्हणू लागले आणि मग गंगा आणि यमुना हा जो भाग आहे, या दोघं नद्यांच्या भागाचा जिथं मेळ होतो त्याला दोहाब असं म्हणतात। या दोघं नद्यांचा ज्या ठिकाणी मेळ होतो त्याला दोहाब म्हणतात। त्या दोहाबाच्या ठिकाणचा आजूबाजूचा जो सुपीक प्रदेश आहे, नदी असली म्हणजे सुपीकता असते आणि गंगा आणि यमुना सारख्या मोठ्या नद्या असल्यामुळे तो सुपीक प्रदेश जो आहे, त्या सुपीक प्रदेशात या रोहिल खंडातून आलेल्या ह्या रोहिल्यांनी धुमाकूळ घातलेला होता आणि त्यामुळे या धुमाकूळ मधून आपल्याला कोणीतरी मदत करावी असं त्या अयोध्येच्या नवाबाला वाटत होतं आणि त्यामुळे त्यांनी मराठ्यांपुढे हा प्रस्ताव ठेवला आणि मराठ्यांनी त्या ठिकाणी आपला पराक्रम दाखवला आणि त्या रोहिल्यांचा बंदोबस्त केला। त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे पाठाचा अफगाणांशी संघर्ष। रोहिल्यांचा बंदोबस्त करतेवेळीच मराठ्यांना माहिती होतं की आपला अफगाणांशी संघर्ष अटळ आहे। त्याचवेळी त्या अहमदशाह अब्दालीला भारतीय संपत्तीचं भरपूर आकर्षण वाटायचं। भारतातील संपत्ती आपल्या मायदेशी घेऊन जावी असं त्याला वाटत होतं। आपण अनेकदा ऐकलेलं आहे की भारतात सोन्याचा धूर निघत असायचा आणि तो भारत सगळा वाईट करण्याचं काम, भारतातील संपत्ती लुटण्याचं काम ह्या अफगाण लोकांनी सगळ्यात पहिल्यांदा सुरू केलं आणि त्या 1751 मध्ये हा अहमदशाह अब्दाली भारतावर चाल करून आला, भारतातील संपत्ती घेऊन जाण्याच्या हेतूने। त्यावेळी मात्र अफगाण येणार 1751 ला, त्यावेळी भारतातील परिस्थिती अशी होती की भारतातील मुघल सत्ता ही थोडीशी खिळखिळी झालेली होती। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आपल्याला माहिती आहे की मुघल सत्ता हळूहळू लयास जायला सुरुवात झाली आणि मुघलांना सुद्धा भीती वाटू लागली की ज्यावेळी अफगाण भारतावर चाल करून येणार त्यावेळी आपल्याला सुद्धा धोका निर्माण होईल आणि त्यामुळे आपल्याला धोका निर्माण होईल आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी ठरवलं की या भारतात जर कोणी प्रामाणिक असेल आणि पराक्रम गाजवू शकेल असे सत्ताधीश फक्त मराठे आहे आणि त्यामुळे मुघलांनी मराठ्यांकडे मदत मागितली आणि ती मदत देण्याचं मराठ्यांनी सुद्धा कबूल केलं। त्या बदल्यात 1752 मध्ये मराठ्यांमध्ये आणि या मुघलांमध्ये करार झाला की रोहिले, जाट, राजपूत आणि सिंध ह्या लोकांच्या विरुद्ध
लढण्यासाठी मुघलांना मदत करावी आणि त्या बदल्यात मराठ्यांना काही रोख रक्कम मिळणार होती। त्याच पद्धतीने राजपुताना असेल, सिंध प्रांत असेल, ह्या प्रांतातून त्यांना चौथाईचे अधिकार सुद्धा मिळणार होते आणि त्याच पद्धतीने अजमेर आणि आग्रा ह्या भागातील सुभेदारी मराठ्यांना देण्यात येणार होती आणि या बदल्यात मराठ्यांनी मात्र त्यांना मदतीचं आश्वासन दिलं, मदतीसाठी शब्द दिला, जेणेकरून रोहिल्यांनी आक्रमण केलं, जाटांनी आक्रमण केलं, राजपुतांनी आक्रमण केलं। या सगळ्या आक्रमणांना मराठी मुघलांसाठी धावून जाणार होते आणि त्यामुळे तो संघर्ष त्यावेळी जो होणार होता मुघलांचा आणि अफगाणांचा, तो संघर्ष काही वेळापुरता थांबला। याच वेळी अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की मराठी ज्यावेळी दिल्लीकडे चालू लागले, उत्तरेकडे चालू लागले, त्यावेळी मात्र अहमदशाह अब्दाली जो 1751 मध्ये उत्तरेकडे चालून येत होता, भारतात चालून येत होता, तो उत्तरेकडे चालून येत असलेला अहमदशाह अब्दाली लूट करून आपल्या मायदेशी परतून गेला। आपल्या मायदेशी तो अहमदशाह अब्दाली परतून गेला आणि त्यावेळी मात्र आपण फक्त मराठ्यांमुळे वाचलो ही भावना मुघलांच्या मनात आली आणि म्हणूनच मुघलांच्या मनात मराठ्यांबद्दल जास्त आदर निर्माण झाला, जास्त त्यांच्या प्रामाणिकपणाची मुघलांना खात्री पटली। मात्र मराठ्यांचं कर्तव्य होतं त्या 1752च्या करारानुसार मराठ्यांचं कर्तव्य होतं की कंदाहार असेल, काबूल असेल, पेशावर असेल, इथेपर्यंत जी मुघलांची सत्ता आहे तिथेपर्यंत जाऊन मुघलांच्या सत्तेत तो अफगाणिस्तानचा प्रदेश मिळवून देणं हे मराठ्यांचं कर्तव्य होतं आणि त्या दृष्टीने मराठ्यांनी आपल्या हालचाली करायला सुरुवात केली। मात्र त्याच वेळी अहमदशाह अब्दालीचं लक्ष असं होतं की कमीत कमी पंजाबपर्यंत तरी अफगाणांची सत्ता गेली पाहिजे, अफगाणांचं वर्चस्व निर्माण झालं पाहिजे, अफगाणांची त्या ठिकाणी सीमा झाली पाहिजे। आता तसा विचार केला तर मुघल सुद्धा परकीय, अफगाण सुद्धा परकीय, ते भारतीय नव्हते, ते परकीय होते। यात फक्त मराठे हे स्वदेशी होते, ते स्थानिक होते। मात्र बाहेरचे लोक येऊन आपल्या मातीत त्यांच्या अस्तित्वासाठी, त्यांच्या वर्चस्वासाठी लढाया करतात आणि त्यांचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी या ठिकाणी ते दावा दाखल करतात। हे कितपत योग्य आहे हे मराठ्यांच्या लक्षात आलेलं होतं। त्यामुळे मराठ्यांचा आणि अफगाणांचा संघर्ष त्या ठिकाणी नक्की होणार होता, तो अटळ असा संघर्ष होता आणि त्या संघर्षासाठी नानासाहेब पेशव्यांनी रघुनाथराव आणि जयप्पा शिंदे यांना पाठवलं होतं। रघुनाथराव हे नानासाहेब पेशव्यांचे भाऊच होते आणि त्या रघुनाथरावांना आणि जयप्पा शिंदे यांना त्या ठिकाणी पाठवण्यात आले होते आणि त्यामुळे अब्दालीचा जो संघर्ष होता तो संघर्ष करण्यासाठी हे मराठे सतर्क झालेले होते आणि त्यावेळी मात्र स्थानिक जे सत्ताधीश होते, आपल्या भारतातील जे स्थानिक सत्ताधीश होते, त्यांच्या मनात मराठ्यांबद्दल वेगळाच गैरसमज झाला। त्यांच्या मनात असा गैरसमज निर्माण झाला की मराठे आपल्या उत्तरेत येऊन आपल्या उत्तरेच्या राजकारणात ढवळाढवळ करतायत, पण त्यांनी मराठ्यांचा दृष्टिकोन लक्षात घेतला नाही। मराठ्यांचं म्हणणं एकच होतं की अब्दाली हा परकीय आहे आणि परकीय अब्दालीला भारतात राज्य करण्याचा किंवा भारताची संपत्ती लुटण्याचा कोणताही अधिकार नाही, ह्या भावनेने मराठी त्या ठिकाणी लढण्यासाठी गेले होते। मात्र असं म्हणतात ना की आपलेच लोक आपल्यांचे तंगडे ओढतात, अशी एक बोली भाषेत म्हण आहे। आपलेच लोक आपल्या लोकांचे पाय ओढतात आणि त्यावेळी ते पाय ओढण्याचं काम सुरू झालं की जेणेकरून मराठे हे आपल्यासाठी स्पर्धक तयार होतात आणि हे जर स्पर्धक तयार झाले तर आपलं अस्तित्व धोक्यात येईल। यासाठी जे स्थानिक सत्ताधीश होते त्यांनी मराठ्यांचे पाय ओढायला सुरुवात केली, जेणेकरून मराठ्यांना मदतच करायची नाही असं त्यांनी ठरवलं आणि त्यावेळी मराठे मात्र हतबल झाले नाही, ते लढत राहिले आणि त्यावेळी मात्र त्यांनी आपला दृष्टिकोन लक्षात घ्यायला हवा होता। दिल्ली जी होती ती भारताची मूळ मुकुट होता, भारताचा मुकुट आहे दिल्ली आणि ती दिल्ली वाचवली पाहिजे ह्या साध्या भावनेतून मराठे त्या ठिकाणी लढत होते आणि त्याचप्रमाणे जे उत्तर भारतातील जे कट्टरपंथीय होते म्हणजे दुसऱ्या धर्माचे लोक होते ते म्हणायचे की मराठ्यांचा या ठिकाणी काही एक संबंध नाही आणि त्यामुळे भारतातील जी ताकद होती, जी एकवटायला पाहिजे होती, जी ताकद
एकवटायला पाहिजे होती, जी ताकद एकत्र झाली पाहिजे होती, ती ताकद मात्र एकत्र होत नव्हती. कारण रोहिले वेगळे, भारतातील राजस्थानमधील राजपूत जे होते ते वेगळे झाले. त्यांच्या मनात मराठ्यांबद्दल आकस निर्माण झाला की मराठी आपल्या राजकारणात डवळाडवळ करतायत. त्यानंतर उत्तर भारतातील जे भारतातीलच मूळ लोक होते ते मराठ्यांना दुसऱ्या धर्माचे मानायचे. मराठ्यांचा यात संबंध नाही असं त्यांना वाटायचं. पण त्यांनी मराठ्यांचा दृष्टिकोन त्या ठिकाणी लक्षात घेतला नाही आणि त्यामुळे भारतातील जी शक्ती होती, जी ताकद होती, ती विभागली गेली. आणि तशा परिस्थितीत सुद्धा मराठे आटकेपार ध्वज लावण्यासाठी कसे यशस्वी झाले, हा मुद्दा आपण पुढे बघणार आहोत. नजीब खान हा रोहिल्यांचा सरदार होता. आपण आधीच बघितलं की रोहिले जे होते ते रोहिले आपला अस्तित्व निर्माण करायला तयार झालेले होते, अस्तित्व निर्माण करू पाहत होते. त्याच वेळी त्यांचा जो सरदार होता नजीब खान, या नजीब खानाने त्या अफगाण जो सत्ताधीश होता अहमद शाह अब्दाली, त्याला आमंत्रित केलं की तू भारतावर चाल करून ये. भारतावर चाल करून येण्यासाठी त्याने त्या अहमद शाह अब्दालीला आमंत्रण दिलं. अहमद शाह अब्दालीला माहिती होतं की नजीब खानाची शक्ती सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि तो भारतावर चाल करून आला. आणि तसं येत असताना त्याने भारतातून प्रचंड लूट केली. ही त्याची 5वी स्वारी होती भारतावर. त्याने भारताची खूप लूट केली. भारतातून तो आपला संपत्ती, भारतातील खजाना तो त्याच्या देशी घेऊन गेला. मात्र असं जात असताना महाराष्ट्रातील मराठ्यांनी परत एकदा त्याचा पिछा पुरवला आणि त्या ठिकाणी 1758 मध्ये मराठे त्याच्या मागे इतके लागले, पळवून लावलं अक्षरशः दिल्लीतून त्याला. आणि परत एकदा मराठ्यांनी दिल्ली जिंकली. कारण त्या नजीब खानाच्या सांगण्यावरून ह्या अहमद शाह अब्दालीने दिल्ली जिंकली होती, भारतातील संपत्ती लुटून घेतली होती आणि तो आपल्या मायदेशी म्हणजे अफगाणिस्तानाला निघून गेला होता. त्यावेळी मात्र रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर, जे रघुनाथराव यांचे बंधू होते, नानासाहेब पेशव्यांचे बंधू होते, ते नानासाहेब पेशव्यांचे बंधू आणि मल्हारराव होळकर यांनी अद्वितीय पराक्रम गाजवला आणि दिल्ली अफगाणिस्तानच्या लोकांच्या ताब्यातून सोडून घेतली, अहमद शाह अब्दालीच्या सैन्याच्या ताब्यातून सोडून घेतली आणि त्यांचा पिछा करायला सुरुवात केली. ते अगदी उत्तर भारतापर्यंत गेले आणि अब्दालीच्या सैन्याला त्यांनी अटकेपर्यंत पोहोचवलं, अटकेपर्यंत त्यांना पळवून लावलं, जे अटक आज पाकिस्तान या देशात आहे. त्या अटकेपर्यंत मराठ्यांनी बघा, त्यावरून एक वाक्प्रचार सुद्धा आहे, अटकेपार झेंडा लावणे. मराठ्यांच्या ह्या पराक्रमामुळे संपूर्ण भारतात हा वाक्प्रचार सुद्धा प्रसिद्ध झाला की अटकेपार झेंडा लावणे. एखादं काम आपण पूर्ण केलं तर म्हणतो की मी त्याने अटकेपार झेंडा लावला. रघुनाथरावांनी आणि मल्हारराव होळकरांनी या ठिकाणी अटकेपार झेंडा लावला. ह्या अहमद शाह अब्दालीचं जे सैन्य होतं त्यांनी ते आजच्या पाकिस्तानच्या सीमेपर्यंत पोहोचवलं आणि त्या ठिकाणाहून ते परत आले. यावेळी मात्र दत्ताजीचा पराक्रम अद्वितीय होता. दत्ताजी हा अतिशय पराक्रमी असा सरदार होता. त्या दत्ताजीला या पेशव्यांनी नजीब खानाचं अस्तित्व कमी करण्यासाठी आणि उत्तर भारतातील पकड घट्ट करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं. मात्र त्याच वेळी या नजीब खानाला आणि दत्ताजी शिंदे आणि जनकोजी शिंदे हे दोघं त्या ठिकाणी गेलेले होते. त्यावेळी मात्र दत्ताजी शिंदेंना वाटाघाटीत अडकवून ठेवलं नजीब खानाने त्यांना वाटाघाटीत म्हणजे बोलणी करण्यामध्ये अडकवून ठेवलं. आणि असं अडकून ठेवत असतानाच त्यांनी त्या ठिकाणी अहमद शाह अब्दालीला निमंत्रण दिलेलं होतं आणि त्या निमंत्रणावरूनच अहमद शाह अब्दाली भारतात आलेला होता. आणि त्यावेळी मात्र नर्मदा काठी जे बुराडी घाट आहे त्या ठिकाणी दत्ताजीने आपली पूर्ण शक्तीपणाला लावली, अतुलनीय असा पराक्रम गाजवला. मात्र त्या ठिकाणी दत्ताजी शिंदेंना वीरमरण आलं. मात्र दत्ताजी शिंदेंनी त्या ठिकाणी जे शौर्य दाखवलं त्यामुळे अहमद शाह अब्दाली सुद्धा एक प्रकारे घाबरून गेलेला होता. त्याला त्यावेळी कळलं होतं की मराठ्यांशी लढणं आपल्याला इतकं सहज जमणार नाही, हे इतकं काही आपल्याला सहज जाणार नाही, तर ती खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे अहमद शाह अब्दाली सुद्धा एक प्रकारे घाबरून गेलेला होता. त्याच वेळी पानिपतच्या युद्धाची जी पार्श्वभूमी होती ती पार्श्वभूमी तयार झालेली होती. 1526 ला पानिपतची पहिली लढाई झाली होती. हेमूमध्ये आणि अकबरमध्ये ती पानिपतची पहिली लढाई 1556 ला झाली होती. 1526 ला आणि 1556 ला परत एकदा इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये त्या ठिकाणी पानिपतची दुसरी लढाई झाली होती.
त्यावेळी बाबराने म्हणजे मुघल सत्ताधीशांनी पहिल्यांदाच भारतात दारुगोळ्याचा आणि आधुनिक शस्त्रांचा वापर केला होता बाबर याने। आणि त्यामुळे पानिपत म्हटलं की आपल्याला 3 लढाया लक्षात येतात आणि मग त्याच वेळी दत्ताजीचा पराक्रम ज्यावेळी दाखवण्यात आला त्याच वेळी पानिपतच्या लढाईची एक प्रकारे मुळं रुजली गेली। आणि त्यावेळी सदाशिवराव भाऊ यांनी अतुलनीय असा पराक्रम त्यावेळी सुद्धा दाखवला होता। हे सदाशिवराव भाऊ दुसरे तिसरे कोणी नाही तर नानासाहेब पेशव्यांचे चुलत भाऊ होते, म्हणजे त्यांचे जे चुलते होते चिमाजी आप्पा, त्यांचा तो हा सदाशिवराव भाऊ मुलगा होता। आणि त्याच वेळी सदाशिवराव भाऊ आणि त्यांचा मुलगा विश्वासराव या दोघांना पानिपतात पाठवण्यात आलेलं होतं, उत्तर भारतात पाठवण्यात आलेलं होतं। आणि सदाशिवराव भाऊ हे खूप पराक्रमी होते, त्यांच्यासोबत खूप मोठा दारुगोळा होता आणि दारुगोळा सोबतच इब्राहिम खान हा त्यांचा ह्या तोफखान्याचा प्रमुख होता। त्यांचा तोफखाना अतिशय पराक्रमी होता, तोफखाना सज्ज होता, सुसज्ज होता। आणि त्याच वेळी इब्राहिम खानाने सुद्धा मोठा पराक्रम गाजवलेला होता। तो पराक्रम म्हणजे निजामा विरुद्ध त्यांनी उदगीरच्या लढाईत 1760 मध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे जी लढाई झाली होती त्या लढाईत निजामाच्या विरुद्ध या तोफखान्याने अतिशय यशस्वी असं काम केलेलं होतं। त्यामुळे सदाशिवराव भाऊंचा जो आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास सुद्धा वाढलेला होता, कारण निजामासारखा शत्रू त्यांनी त्या ठिकाणी पराजित केलेला होता, त्याचा पराभव केलेला होता। त्यामुळे सदाशिवराव भाऊंची जी भूमिका होती ती मराठ्यांच्या इतिहासात अतिशय महत्त्वाची आहे, कारण त्यांनी पानिपतच्या लढाईमध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी केली। त्यांच्यासोबत विश्वासराव गेलेले होते आणि त्याच वेळी पानिपतचा जो रणसंग्राम आहे तो रणसंग्राम सुरू होण्यासाठी जी पार्श्वभूमी हवी असते ज्याला आपण ठिंगी म्हणतो ती ठिंगी पडलेली होती। आणि 14 जानेवारी 1761 ला 14 जानेवारी 1761 या दिवशी पानिपतच्या लढाईला प्रत्यक्षात सुरुवात झाली। पहिल्यांदा आक्रमण मराठ्यांनी केलं। त्या ठिकाणी युद्ध अतिशय रंगात आलेलं होतं, युद्ध रंगात आलेलं आहे। युद्धाचं चित्र कमीत कमी आपण टीव्हीवर बघितलेले असतात। युद्धात कोणीच कोणाचं नसतं, जो समोर आला त्याला कापायचं, जो समोर आला त्याला ठोकायचं, अशा प्रकारे युद्ध सुरू होतं। आणि ते युद्ध सुरू असताना सदाशिवराव भाऊ हे अतिशय बेभान होऊन लढत होते। त्याच वेळी विश्वासरावांचा मृत्यू झाला, विश्वासरावांना गोळी लागली, त्यांचा मृत्यू झाला। आणि त्यांचा मृत्यू झाल्यामुळे सदाशिवराव भाऊ जास्त संतापले आणि सदाशिवराव भाऊ हे बेभान होऊन त्या शत्रूच्या सैन्यात जाऊन लढू लागले। आणि ते सैन्य कमी नसल्यामुळे, सैन्य जास्त असल्यामुळे, सैन्याची संख्या जास्त असल्यामुळे सदाशिवराव भाऊ त्या गर्दीत दिसेनासे झाले। सदाशिवराव भाऊ दिसत नाही, आपला सरदारच दिसत नाही, आपला मोरख्या दिसत नाही, आपला कॅप्टन दिसत नाही। त्यामुळे त्या सैनिकांचा धीर खचला, ते घाबरून गेले एक प्रकारे। आणि सदाशिवराव भाऊ त्यावेळी लढण्यात मग्न झालेले होते, त्या धुमश्चक्रीत ते कुठं गायब झाले ते समजलंच नाही। आणि सैन्य आपलं मराठ्यांचं सैन्य त्या ठिकाणी थोडंसं घाबरलं, त्यांचा धीर खचला। आपला कॅप्टन, आपला सरदार, आपला मूळ माणूस, मोरख्या त्या ठिकाणी नाही। त्यामुळे त्यावेळी मराठ्यांचा आत्मविश्वास कमी झाला सैन्याचा। आणि त्याच वेळी अब्दालीचं सैन्य मात्र नवीन होतं, नव्या दमाचं सैन्य होतं। आणि ते नव्या दमाचं सैन्य, त्या नव्या दमाच्या सैन्याने मराठ्यांच्या ह्या सैन्याचा त्या ठिकाणी पराभव केला, कारण अब्दालीचं सैन्य राखीव होतं, त्यांनी ते रिझर्व्ह ठेवलेलं होतं, राखीव ठेवलेलं होतं। आणि ते शांत बसलेलं, दम खाऊन आलेलं सैन्य, नव्या दमाचं सैन्य मराठ्यांच्या सैन्याचा अतिशय सहजपणे त्यांनी पराभव केला। त्यावेळी मात्र महाराष्ट्रातील प्रचंड मोठ्या पिढीचं नुकसान झालं। असं म्हटलं जातं की साधारणतः एक पिढी त्या पानिपतच्या लढाईत मेली होती, मृत्युमुखी पडली होती। मृत्यूचा त्या ठिकाणी अतिशय रांगच लागलेली होती आणि एक प्रकारे त्या ठिकाणी मृतदेहांचा खचच्या खच पडलेला होता आणि महाराष्ट्राची विपरीत हानी ह्या युद्धात झालेली होती। अशा पद्धतीने त्या मराठ्यांचा रणसंग्राम जो होता त्या रणसंग्रामातील काही गोष्टी अशा होत्या की त्या खूप विचार करण्यासारख्या होत्या। मराठ्यांचं म्हणणं एकच आहे की नैतिक त्यांची जबाबदारी होती की या ठिकाणी आपल्याला मुघलांना मदत करायची नाही, आपल्याला परकीय सत्ताधीशांना मदत करायची नाही, तर अहमदशाह अब्दाली हा परकीय आहे, तो विदेशी आहे, त्याला या महाराष्ट्राच्या
या भारताच्या मातीत आक्रमण करण्याची किंवा त्याला सत्ता चालवण्याची कोणताही नैतिक अधिकार नाही, ह्या भावनेने त्या ठिकाणी मराठे लढलेले होते. म्हणजे त्यांचा दृष्टिकोन उदार होता, अतिशय विशाल दृष्टिकोनाने मराठी त्या ठिकाणी लढलेले होते. मात्र आपले भारतीय जे स्थानिक लोक होते, त्या स्थानिक लोकांनी मराठ्यांना मदत केली नाही आणि त्यामुळे एकमेकांच्या आकसापोटी, पाय ओढण्याच्या भावनेपोटी त्या ठिकाणी मराठ्यांचा पराभव झाला. त्यानंतर मात्र परत एकदा आव्हान उभं राहिलं. त्या नानासाहेबांनंतर पेशवा माधवराव हे म्हणजे पेशवे झाले. नानासाहेबांनंतर पेशवा माधवराव हे महाराष्ट्राच्या राजगादीवर परत एकदा पेशवे पदाची वस्त्रे त्यांच्याकडे गेली. ते अतिशय कर्तबगार होते, हुशार होते, कष्टाळू होते, विद्वान होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत निजामाचा आणि हैदर अलीचा बंदोबस्त केलेला होता. त्या ठिकाणी माधवराव पेशवा माधवराव हे अतिशय सचोट विवेकबुद्धीने युद्ध करणारे होते. अतिशय नियोजनबद्ध असं त्यांचं काम होतं. निजामाचा त्यांनी राक्षस भुवन येथे, पैठणजवळ जे राक्षस भुवन आहे त्या ठिकाणी पराभव केलेला होता आणि त्याच वेळी निजामाशी पराभव केल्यामुळे माधवराव पेशव्यांनी परत एकदा आपल्या मराठी सत्तेची पुनर्स्थापना करायला सुरुवात केली होती. कारण निजामाला असं वाटलं की मराठ्यांचा पानिपतात पराभव झाला, मराठे पानिपतात हरले, त्यामुळे कदाचित मराठे खचून गेले असतील आणि मराठ्यांच्या या पराभवाचा फायदा घेण्यासाठीच पेशवा माधवरावांवर त्या ठिकाणी आक्रमण करण्यात आलेलं होतं. मात्र राक्षस भुवन हे जे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ राक्षस भुवन आहे, त्या राक्षस भुवन येथे मराठ्यांनी अर्थात पेशवा माधवराव यांच्या नेतृत्वाखाली त्या निजामाचा पराभव केलेला होता. तशीच एक भावना हैदर अलीच्या मनात सुद्धा आलेली होती की पानिपत येथे मराठ्यांचा पराक्रम त्या ठिकाणी शून्य ठरला होता. कदाचित मराठी लढून हारले, बलिदान देऊन हारले, तरी सुद्धा त्या हैदर अलीला वाटलं होतं की या ठिकाणी मराठ्यांचा पराभव झाला, मराठ्यांचं आर्थिक नुकसान झालं, मराठ्यांच्या घरातील मुले मेली, तरुण मुले मेली आणि त्यामुळे अशा पद्धतीने मराठी कदाचित खचून गेले असतील. त्यामुळे हैदर अलीने सुद्धा ते मराठी सत्तेवर आक्रमण केलं. मात्र पेशवा माधवरावाने ते आक्रमण सुद्धा परतावून लावलं आणि श्रीरंगपूरजवळील मोती तलाव येथे पेशवा माधवराव आणि हैदर अली यांच्यामध्ये लढाई झाली आणि त्या लढाईत पेशवा माधवरावांनी नियोजनबद्ध पद्धतीने लढून आपला पराक्रम सिद्ध केला आणि हैदर अलीचा पराभव केला. त्यावेळी कर्नाटक जवळील तुंगभद्रा नदीचा जो उत्तरेकडचा प्रदेश आहे, तो उत्तरेकडचा सगळा प्रदेश पेशवा माधवरावांनी त्या ठिकाणी मिळवला आणि त्या तडजोडीत पेशवा माधवराव यांचा तुंगभद्रा नदीकडील उत्तरेकडचा प्रदेश मिळवण्यात त्यांना यश आलं आणि अशा पद्धतीने पानिपतच्या लढाईमध्ये जे नुकसान झालं होतं ते हळूहळू भरून निघायला पेशवा माधवरावांनी सुरुवात केली. या हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान हा सत्तेवर आला. टिपू सुलतान हा एक अतिशय पराक्रमी असा योद्धा होता, विद्वान होता, बुद्धिवान होता आणि शिवाय तो कवी सुद्धा होता. बऱ्याच कमी वेळेस हे सगळे गुण एका व्यक्तीमध्ये आढळतात. आणि टिपू सुलतान हा जेव्हा म्हैसूरच्या राजगादीवर बसला त्यावेळी त्या राजगादीमुळे त्या टिपू सुलतानमुळे त्या राजगादीचं एक प्रकारे वर्चस्व निर्माण झालं होतं आणि त्यामुळे टिपू सुलतान हा विद्वान असल्यामुळे त्या ठिकाणी त्याने फ्रेंचांचा सुद्धा पराभव केला होता, त्याने कर्तबगारी दाखवली होती आणि इंग्रजांच्या वर्चस्वाखाली त्याने एक पराक्रम करायला सुरुवात केली होती. मात्र तो इंग्रजांच्या वर्चस्वाखाली, इंग्रजांच्या मदतीने तो लढत होता आणि असं लढत असताना 1799 मध्ये त्याचा इंग्रजांविरुद्ध लढतानाच त्याचा मृत्यू झालेला होता. टिपू सुलतानाच्या मृत्यूनंतर मात्र कर्नाटककडच्या भागातील आपल्या भारतीय ऐतदेशीय ज्या सत्ता होत्या त्यांचं जे अस्तित्व होतं ते कमी कमी व्हायला सुरुवात झालेली होती. शेवटचा पाठाचा मुद्दा आहे मराठी सत्तेची स्थापना, पुनर्स्थापना या ठिकाणी म्हणता येईल. कारण आपण बघितलं की मराठी सत्तेची जी स्थापना झाली त्या स्थापनेनंतर पानिपतच्या युद्धातील मराठ्यांचा जो पराक्रम होता त्यावेळी मात्र मराठ्यांना भारतातील ऐतदेशीय स्थानिक सत्ताधीशांनी एक प्रकारे मदत केली नाही. त्यांच्याशी सहकार्य करून
त्यांनी एक प्रकारे आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला नाही आणि त्यामुळे पानिपतात मराठ्यांचा पराभव झाला. मात्र परत एकदा मराठ्यांचं अस्तित्व निर्माण करण्याचं काम, पुनर्स्थापना करण्याचं काम माधवराव पेशव्यांनी केलं. माधवराव पेशव्यांनंतर नारायणराव हे अल्पायुष्य ठरले. त्यानंतर सवाई माधवराव हे सुद्धा अल्पायुषी ठरले होते. त्यांचं आयुष्य कमी होतं. माधवरावांनंतर नारायणराव पेशवे झाले, त्यानंतर सवाई माधवराव पेशवे झाले आणि हे सर्वजण कमी आयुष्य जगले. त्यामुळे ते फारसा पराक्रम दाखवू शकले नाही. मात्र त्याच वेळी ज्यांनी अटकेपार झेंडा लावला होता ते रघुनाथराव, जे अफगाण सैन्याशी लढले, पराक्रम गाजवला, आपल्या पराक्रमाने अटकेपार त्यांनी झेंडा लावला, ते मात्र रघुनाथराव इंग्रजांना जाऊन मिळाले आणि त्यामुळे मराठी सत्तेचा जो विस्तार झाला पाहिजे होता तो होत नव्हता. मात्र तो विस्तार करण्याचं काम परत एकदा महाराष्ट्रातील जे तुकोजी होळकर असतील, त्यानंतर महाराष्ट्रातील महादजी शिंदे आहेत, त्यानंतर रामचंद्र कानडे आहेत, यांनी परत एकदा महाराष्ट्रातील ह्या सत्तेची पुनर्स्थापना करायला सुरुवात केली. त्यांनी उत्तर भारतात आक्रमण केलं. त्या ठिकाणी रोहिले असतील, सिंध असतील, त्यानंतर राजपुतान्यातील राजपूत असतील, जाट असतील, या सगळ्यांना आपल्या पराक्रमाने परत एकदा त्यांनी हरवलं आणि परत एकदा महाराष्ट्रात या ठिकाणी सत्ता निर्माण करायला सुरुवात केली. महाराष्ट्रातील जी सत्ता होती ती सत्ता विस्तारित करायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने परत एकदा मराठी सत्तेचा विस्तार व्हायला सुरुवात झाली, पुनर्स्थापना झाली आणि अशा पद्धतीने हा मराठ्यांचा पराक्रम त्या ठिकाणी परत एकदा महाराष्ट्राच्या मातीत निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. आणि अशा पद्धतीने ह्या पाठातील सगळे मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. पूर्ण पाठ संपलेला आहे. ह्या पाठाखाली जो स्वाध्याय आहे, गृहपाठ आहे, तो तुमच्या वहीत सोडवा आणि आपल्या व्हॉट्सअप क्रमांकाला पाठवा. नमस्कार.